आई जन्मदात्री. मला सांग रे, यांनी असुरांच्या हाती मला दिलं, ते मला सोडून आले. मला चुकीचं आहे. चुकीचं आहे ना? एका लावण्याला सांग, तिला सांग, तू ब्राह्मण म्हणून आलो होतो ना, मीच होतो. आणि तिला सांग, जास्त तर ऐकली नाही, मला तिची गरज नाही. बरोबर आहे बाबा. बरोबर आहे ना? जाऊ दे, तिला गरज नाही तिची तुम्हाला. जाऊन का मी जे बोललोय पसंत केलं तेच सांग, दुसरं काय सांगू नको. आई 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 काय? बाबा काय म्हणतात माहितीये? काय? त्यांना तुमची गरज नाही. काय म्हणाले? चालती व्हा म्हणून चालती व्हायला सांगितलं. हो स्वामी, तुम्हाला फेक सांगून ठेवते, त्या गंगेचं महत्व मला सांगू नका. माझी गंगाश्वरी. भक्तांवरती संकट आलं, देवांवरती संकट आलं की पार्वती वाचा येते. गंगेचं महत्व सांगतात. मग ऐका, माझी गंगाश्वरी. मग तिला घेऊन जाता. घेऊन आता. म्हणजे घेऊन जाता. येणार नाही असं ठेवा. काय नको, येणारच नाही. गंगाबाई कशी? हा. मी तिला माझ्या चरणावर नाही, माझ्या कडेवर नाही, माझ्या खांद्यावर सुद्धा डोक्यावर बसवलंय, डोक्यावर. बसवून ठेवा, तिला डोक्यावर बसून ठेवा. पण ती गंगना पायाची आणेल तुम्हाला, तेव्हा या पार्वतीचं तुम्हाला महत्व कळेल. जाते मी, मलाही तुमची गरज नाही. चालती हो. कैलासी पर्वताला भक्ती देणार चालती नाही. हो. अजिबात नाही. चालती हो, चालती हो. बरोबर केला बाबा. होय तर. शिवाय शाहू महाराज म्हणताय मला. स्त्रियांना पायाशी ठेवायला पाहिजे. मग तेच बरोबर आहे. आता पुढे काय शिकव जरा सांग. फुलवाली कुबल, फुलवाली कुबल ही आमची आजी, तिने 50 रुपये माझ्यासाठी दिले. त्यांच्याने तुमचं अभिवादन करू. खात्री दशावतार नाट्य मंडळ परमोडा मलम सहदेव परम यांच्या वतीनं भरपूर असतिका. संदीप परब, संदीप परब यांनी माझ्या कलेचा गौरव करण्यासाठी घुमल आभार वंदन करू. बसण्याचा स्वीकार करू. हे नाला तिला सांग. गरज काय? हो गेली ती. काय सांग तिची मग. आई, कशी आहे? जाणारच नाही. अरे, तुमच्याशिवाय मी तर पाण्यात आलंच नाही. पण काय तिथे शक्ती. मला सांग, मी त्यांची वादन गेली ना, होय तर. बरोबर होय तर. नवऱ्याला जर सोडून गेली तर जग काय त्यांचे- म्हणतात? जग सारे भक्त काय म्हणतील? भक्त काय म्हणतात? मग ती गंगा राहू दे बाजूला. हा. मी काय म्हणतो, त्यांना जाऊन सांग. पण आई तू मागे. ऐकून तरी घे, मागे का आले? हा. त्यांना जाऊन सांग मी कैलासी पर्वतावर येईल, पण हा. तेव्हा माझी अट पूर्ण होईल. तेव्हा जाऊन सांग. हो बाबा, काय? हो बाबा, हा, आई अशी सांगते कशी सांगते? ती तुमच्या बरोबर इथे राहायला तयार आहे. होय ना? होय. मला माहित नाही. जाऊन जाऊन जाणार कुठे? हो पण त्याला अट आहे तिची. होय. हा. अशी कोणती अट? अट जर पूर्ण करत असाल हा. तर ती इथे राहणार आहे. अट तुम्हाला मान्य आहे का? अरे, पहिल्यांदा अट तरी बोलून दाखवायला सांग. तिच्या जवळ. मग चालायचं तुमच्या. आई हा. हे बघ तू असा माझा पान उतारा करतेस मध्येच मध्ये. पुत्र कोणाचा? दोघांच्या भांडणांमध्ये आलं कोण? आम्ही याला सांगितलं. अगं पण मुलगा नाही येणार तर अजून कोण येणार? हा, बरोबर आहे. मिटवायचं आहे ना आपल्याला. हो. होय तर ह्याच्यासाठी आलोय. होय तर आता काय करणार? गाडी पुढे तर लावावीच लागणार. होय तर आलोय खरा. ए, नाथा. हा. लवकर लवकर ठीक आहे, लवकर ठीक आहे. वेळ जातोय. अहो, हा. मी कैलासी पर्वतावर येईल. होय ना? एक अट आहे. आलीच ना चरणावर. चरणावर आले नाही, मग चरणावर आले नाही. मग? तशी म्हणजे मी येणार नव्हे. हा. ऐकून घ्या. हा. अट माझी अशी आहे, या विश्वात कैक माझे भक्त आहेत. तुमचेही भक्त आहेत, माझेही भक्त आहेत. पण तुझे भक्त ते माझे भक्त. हो, अगदी प्रेमात सत्य होय आहे. ना? मग स्वामी, या मृत्यूलोकात, या मृत्यूलोकात राहणारा माझा भक्त काशी नरेश सोमकांत. काय? हो, काशी नरेश सोमकांत. काशी नरेश सोमकांत त्याचं काय? हा पुत्र प्राप्तीसाठी हा. पुत्र कामेष्टी यज्ञ करतोय. मग माझी अट अशी आहे, जर काही तुम्ही त्याला पुत्रवती भव हा आशीर्वाद दिला तर मी कैलासी पर्वतावर हा, गिरजे! काय झालं? अरे, शब्द मुखात ठेव. कशासाठी? अरे, तुला चांगलंच मिळालंय आणि मला सुद्धा चांगलंच मिळालंय. हा. काशी नरेश राजा सोमकांत याला पुत्र होणे शक्य नाही. आणि तो जर त्याला झाला असेल तर तो जास्त दिवस जिवंतही राहू शकत नाही. तुलाही माहिती आहे, मला
माझ्या एका प्रश्नाचं उत्तर द्यावं. 2 असुरांना जेव्हा तुम्ही अमत्वाचं वरदान दिलं आणि तुम्ही मला शक्ती बोलण्याच्या हात कावड दिला तेव्हा कुठे होतं तुमचा हा उत्साह? बरोबर आहे आई तुझं. मला शिकवायला आले. होय तर आहे का अजिबात नाही. अजिबात सोडायचं. यासाठी हा. तुझ्या इच्छेसाठी का? या शिवाच्या शक्तीच्या इच्छेसाठी फक्त एक वारच फळ होईल आणि तथास्तु असा आशीर्वाद आहे मग वेळ कशाला? विलंब लावला का? काशी नरेश माझा भक्त सोमकान त्याला पुत्र प्राप्त होईल. पुत्र हे काशी नरेश राजा सोमकांत तुला पुत्रावती व्हा असा आशीर्वाद शिवानी शक्ती करून मिळालाय. पुत्रावती भाव पुत्रावती भाव पुत्रावती भाव आशीर्वाद मिळाला. कैलासी पर्वतावर मी येतेच खरं, पण काही भक्त आहेत आणि त्या भक्तांसाठी मला जावं लागेल. म्हणून लवकरात लवकरात लवकर लवकर येते मी. दादा अजून काय सांगू नको. नाही तर आणते माहिती कुठे? पण स्वामी पुत्रवती भाऊ असा तुम्ही आशीर्वाद दिला. तुमच्या मनात अशीही खंत असते की त्याच्यावरती येणारे संकट आणि त्या संकटावर मात करण्यासाठी ही विश्वाची विश्वजनी विश्व त्याच्यापर्यंत जाईल. हा शब्द तुम्हाला देते आणि लवकरात लवकर तुमच्यापर्यंत येईल. हाही शब्द